त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओ नमो ज्ञानेश्वरा साधू थोर जाना कलियुगी प्रसून ठिकाणी प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी निवडलेला अभंग देवाच्या अतिशय जवळचे प्रेम मूर्ती नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे। आणि अभंगाचा विषय असा आहे की जीवनात आल्याच्या नंतर संतांची संगती करावी। महाराजांचं असं म्हणणं आहे
की संतांची संगत करा. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर श्रोत्या सज्जनांचा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी गेली 14 वर्ष सुरू असलेला पंढरीनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची कितव्या दिवसाची सेवा? 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेला आहे. समस्त हरिभक्तीपरायण मंडळी सप्ताह कमिटी यांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा आणि आजच्या कीर्तनासाठी आजच्या सेवेसाठी आवर्जून सगळ्यांची संत उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण गायन सम्राट कुणालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हरिभक्तीपरायण गायन सम्राट आगळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव सुनील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण सुरडकर महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण चोपदार आगळे महाराज उपस्थित आहेत आणि हरिभक्तीपरायण आमचे माळी मामा असतील. हरिभक्तीपरायण आमचे धोत्रे बाबा असतील. बरोबर आहे का? मुद्दाम म्हणले बरं का. सांडू महाराज आहेत या ठिकाणी. त्यांनी मला आठवण करून दिली ना म्हणून म्हटलं. तर आणि अतिशय उत्कृष्ट सुंदर साऊंड सिस्टम आहे. मंदिराचीच आहे का? हा कळलं ते मला. मंदिराची साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. आणि बघा काय मंदिरात तर साऊंड सिस्टम नसतेच बरं का, पण तरीही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि आपल्या मंदिराला सुंदर असा भव्य दिव्य या ठिकाणी प्रांगण मिळलेलं आहे बरं का. बरेच मंदिर असे आहेत की मंडप ही जागाही नसते, पण इथं जागा खूप मोठी आहे आणि भगवंताची कृपा सप्ताह सुद्धा जोमाने सुरू आहे. त्यामध्ये आयोजक मंडळीचे मी धन्यवाद व्यक्त करेल. कारण रोप लावणं आणि त्या रोपाला खतपाणी घालणं आणि पुन्हा ते मोठं करणं, त्याचं झाड होईपर्यंत फळ येईपर्यंत तसा तुमचा सप्ताह आहे. 14 वर्षापासून तुम्ही जोमाने सप्ताह सुरू ठेवलेला आहे. म्हणून हरिभक्तीपरायण कवळ महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्या विशेष मार्गदर्शन त्यांचं आहे, विशेष तळमळ त्यांची आहे आणि सर्वच महाराज मंडळी दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आणि मला ज्यांनी विशेष या ठिकाणी फोन करून आमंत्रित केलं सगळ्यांचे परिचित असलेले आदरणीय कोल्हे सर आणि त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही सेवा आणि हरिभक्तीपरायण आपले सावता महाराज भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे त्रिंबक मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त महिला भजनी मंडळ आहे, आपली चौधरी कॉलनी महिला मंडळ आहे, सगळेच ज्ञाती श्रोते आहेत. गुणवान मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अभंग या ठिकाणी अभंगाचं पुनश्च एकदा बोलायचं जर झालं तर अतिशय प्रकाशनगरला सुद्धा ज्या ठिकाणी माझी कथा आत्ता झाली, शिवपुराण कथेची सुद्धा शूटिंग आमच्या दादांनी केलेली आहे. हरिभक्तीपरायण आमच्या छोट्या महाराजांचं नाव आश्लेष. वा आश्लेष जयस्वाल. हा जयस्वाल महाराज. त्या आपले 8 दिवसाची शिवपुराण कथेची सुद्धा शूटिंग आपल्या दादांनी केलेली आहे आणि आजही कीर्तनाची शूटिंग केली. आणि खरंच मला खूप बरं वाटतं की आपले लेकरं कुठेतरी आपलं कौतुक करतात. 8 दिवस शिवपुराण कथेची सुद्धा भैयाने शूटिंग केलेली आहे आणि त्याचं म्हणणं आहे की ताई रात्रंदिवस सेवा चालू आहे तुमच्या, पण तुम्ही मध्ये मध्ये फोकसला येत का नाही? सोशल मीडियापासून थोडं दूर आहे आपण, सेवाच तेवढी चालू आहे. म्हणून असू द्या, काही ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही आपल्याला, असू द्या, चालू द्या, काही हरकत नाहीये. पण तरीही काही लोकांच्या आग्रहास्तव या गोष्टी कराव्या लागतात आणि भगवंताचं नामस्मरण कुठं चालतं हेही जगाला सांगण्यासाठी आदरणीय दादांनी या ठिकाणी शूटिंग सुरू केलेले आहे. आणि मृदंग वादक उत्कृष्ट ज्यांचे मृदंगाची थाप आहे असे असणारे हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज. अगदी लहानपणापासून हात पुरत नव्हतं तेव्हापासून पखवाज वाजवणं आहे. आणि मला असं वाटलं नाही शशी महाराज आज मोठा झाला, आपल्यातलं लेकरू आहे आणि आज किती गुणवान मंडळींचे कीर्तन वाजवायचं मोठं भाग्य लागतं बरं का. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. आपल्या लेकरांनी कुठेतरी मोठं व्हावं म्हणून आज प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा अभंग आहे. आज अभंग दुसऱ्यांदा घेतलाय. मी लवकर जर सांगितलं असतं तर मी अभंग बदलून घेतला असता, पण असो प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा आजचा अभंग आहे. आणि अभंगाला विशेष वेगळं करून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. चिंतन वेगवेगळं असतं, महाराज वेगवेगळे असतात, महाराजांच्या चाली वेगळ्या असतात, महाराजांचं वागणं वेगळं असतं, महाराजांचे मेकअप वेगळे असतात नाही का. मग त्यासाठी सगळं बदलून बोलावं लागतं. असं
तर कली हे पापाची मूर्ती नाम खटक घेऊ हाती. या कलियुगामध्ये चांगलं जर पचवायचं असेल तर त्याला चांगलाच खुराक पाहिजे. चांगलं खुराक घेतल्याच्या नंतर चांगलं पचत असतं आणि चांगल्या गोष्टी लवकर पचण्यासाठी परमार्थ करावा लागतो. परमार्थ सहजासहजी होत नाही. त्यासाठी प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आणि त्यांना ज्या सुखाचा अनुभव आला त्या सुखाचं वर्णन त्यांनी माऊली ज्ञानोपारायणांना सांगितलं. आणि संतांच्या संगतीमध्ये एवढे सुख आहे, काय सांगू सुख. म्हणले काय सांगता, किती सांगू सुख. संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे, एवढी सुखाची प्राप्ती आहे. म्हटले काय सांगू सुख, काय सांगू. आश्चर्यकारक गोष्ट आहे, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. म्हणजे का आपणा पारिखे नाही तेथे. मधून महाराज मला स्वर द्या. आपणा पारिखे नाही तेथे, आपल्या आणि प्रगती तर काहीच नाहीये म्हणजे संतांकडे. का, कारण संतांना सगळं जग सारखं आहे. आपणा पारिखे नाही तेथे म्हणजे का, संतांकडे तसं नाहीये. म्हणजे साधूंकडे त्यांच्याकडे सुद्धा तसं नाहीये. त्यांना सगळं जग सारखं आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी, कलियुगाचं नाव घेतलं, इतर कोणत्याच युगाचं नाव घेतलेलं नाहीये, कलियुगाचं. कारण कलीचं महिमान वेगळं आहे. म्हणून लोकांना सांगावं लागतं बाबा रे देवाकडे जा. कलियुगी साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात कशा पद्धतीचे साधू असतील, कसे संत राहतील याचं विश्लेषण करून सांगेल मी तुम्हाला. म्हणजे संतांच्या आणखी वेगळा प्रकार काय, कशी वागणूक असते. म्हणजे इहलोकी तोची सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रमणेने कदा. तो साधू ते संत सगळ्यांसाठी सारखे राहतील. शरीराचा भ्रम म्हणजे शरीराचा अहंकार त्यांना अजिबात राहणार नाही. ते विचार करणार नाही आता ऊन आहे की आता सावली आहे. सर्वाभूती सम, सगळ्यांसाठी सारखे. शरीराचा भ्रम हे खूप सुंदर आहे. नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाना, जाना समजून घ्या, सांगावं लागत नाही थोर आहेत म्हणून. आणि म्हटले महाराज साधूचा थोरपणा कुणासारखा आहे. साधूचा जो थोरपणा आहे तो गायीसारखा आहे. गायीसारखा. गाय म्हणजे आपली गोमाता. गोमाता कधीच तिचा स्वतःचा विचार करत नाही, ती सगळ्या जगाचा विचार करते. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. नामदेव महाराज सांगतात गायीचं दूध फक्त तिच्या वासरासाठीच नाहीये, तर गायीचं दूध तिचं वासरू आणि आपलं लेकरू दोघांसाठी सुद्धा आहे. गाय कधीच अशी म्हणत नाही की माझं दूध तुम्ही घेऊ नका. तिची इच्छा असली तरी ती बोलू शकत नाही. का, गाय ही माय आहे आणि संत सुद्धा माय आहेत. या चारही शब्दांचा मतीत अर्थ झालेला आहे. उर्वरित भावार्थ बघूया आपण भजनाच्या नंतर. विठ्ठल अभंगाचा सुरुवातीचा शब्द आहे संत. संत कुणाला म्हणावं. या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दामोदर करवंदे सावकार या ठिकाणी काकांची उपस्थिती झालेली आहे. संत कुणाला म्हणावं. संत या शब्दाचा जर विग्रह केला तर स न त, स प्लस न पुन्हा त, संत. विग्रह करून जर संत बघितले, जसं शब्दाचा विग्रह आपण करू शकतो तसं चारित्र्याचा विग्रह करता येत नाही. म्हणजे चारित्र्याचा विग्रह कसा करायचा महाराज, एकच शब्दात महाराजांनी सांगितले. आणि एकाच शब्दात आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात सन्मार्गवर्तीन संत हा इति. संत सत्याच्या मार्गाने वर्तन आचरण करतील ते संत आहे. म्हणजे मग ते संत आहे, मग त्यांना ओळखायचं कसं, ते संत कसे असतील. म्हटले महाराज संत आपल्यासारखेच असतील. संतांचं काही वेगळं मेकअप नसतो, त्यांना सुद्धा आपल्यासारखं अंतकरण आहे.
पण भगवंताकडे जाण्याची दृष्टी आणि तीच लौकिकात नेण्याची दृष्टी संतांची आहे. म्हणून संतांची संगत करा म्हटले महाराज संतांचं वागणं कसं आहे म्हणजे सगळ्यांसाठी सारखं. म्हणजे संतांच्या कोणत्या कोणत्या गोष्टीला लाभ मिळतो म्हणजे अहो संतांच्या दर्शनानं सुद्धा लाभ आहे. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन घेतलं तरी लाभ आहे. कोणता लाभ? पद्मनाभ नावाच्या मोक्षाची प्राप्ती आहे संतांचं दर्शन घेतलं तर. म्हणले महाराज संतांनी नुसतं आपल्याकडे बघितलं तरी मोक्ष आहे. कृपा दृष्टीने हाळिले आपुले पदी बैसविले. नजरेनं पाहिलं आणि म्हटले माझ्या चरणाजवळ येऊन बसा. खूप मोठेपण आहे. फक्त पाहिलं तरी मोक्ष आहे. म्हटलं महाराज आणखीन काही? मग पुन्हा सांगितलं आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे. आलिंगन घडे आलिंगन जरी दिलं तरीही मोक्ष आहे. एवढे लाभ जर संतांकडे आहे तर प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात एवढे लाभ जर संतांकडे आहे मग त्यांची संगत करणं काय चुकीचं आहे का? मग विश्व माऊली ज्ञानोबरायांना सांगितलं माऊली मी अशी संतांची संगत केली मला असा लाभ मिळाला मी वर्णन करू शकत नाही. म्हणजे मग वर्णन तर करावं लागेलच ना. आणि केलेलं वर्णन अभंगाचं पहिलं चरण.
वाटलं. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सुखाचं वर्णन करत असताना आपण नाही का, सुखाचं वर्णन करत असताना आपण लगेच म्हणतो काय सांगू बाई, एवढं पैशावालं घर आहे, किती सांगू. कौतुक कौतुक नाही का, आपण संपत्तीचं कौतुक करतो, आपण गुणाचं कौतुक करतो, आपण ज्ञानाचं कौतुक करतो. काय सांगू बाई, एवढा सप्ताह आहे, काय सांगू. मग काय सांगू सुख. आश्चर्यकारक गोष्ट आहे. महाराजांना आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की काय सांगू, किती सांगू आणि कशा पद्धतीने सांगू. प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात की जेव्हा मी महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीत गेलो तेव्हा मला कळलं की लहान मोठं वारकरी संप्रदायात कोणीच नसतं. बाकी आज लोकांनी भाग पाडलाय, हे मोठे महाराज ते छोटे महाराज, हा विषय कळू नये, पण लहान मोठं काही नसतं. आता मोठे महाराज लोक जे आहेत ते अभंगावरच कीर्तन करतात ना, बोला. हा, लहान महाराज लोक ते पण अभंगावर. एवढं आहे की लहान महाराज मंडळी, ज्यांना तुम्ही लहान म्हणता, ते लहान महाराज मंडळी फक्त अभंगावरच बोलता, आणि मोठे महाराज मंडळी जे आहे ना अभंग सोडून बोलतात विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं विश्लेषण सोडून दुसरं जर काही बोलले म्हणजे, पण विषय असा आहे ज्ञानाचं महत्व. ज्ञानाचं महत्व, ज्ञानामध्ये परिपक्वता, वारकरी संप्रदायाचे नियम हे जर धरून चालले, काय सांगू सुख, किती सांगू सुख. किती सुख आहे प्रपंचामध्ये, काय सुख आहे प्रपंचामध्ये. आपण बोलता बोलता सांगतो बाई माझ्या मुलीचं एवढं चांगलं झालं, काय सांगू सुख, एवढं चांगलं झालं, एवढं चांगलं झालं, एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे. पण तुम्हाला सांगू, एवढी सुखात आहे माझी मुलगी, एवढी सुखात आहे, काय सांगू सुख. पण त्या सुखाला जर एखाद्या वेळेस नजर लागली तर ते सुखही आपल्या हातात नसतं. संचित क्रिया मान भोग भोगावे लागतात. किती सुखाचे उपभोग आहे, किती किती परिभाषा आहे. काय सांगू सुख. जे संगतीचे परिणाम सांगितले म्हणजे संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. कबीरजी महाराजांनी सुद्धा सांगितलं, संगत संतन की करले, संगत करले जन्म का सार्थक कछू करले. जन्माचं सार्थक होईल म्हणजे संगतीत या. संगत कोणी कोणाची करावी, संगत संतांची करावी. संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी तेरी
उत्सुक आहे. तुम्ही म्हणणार कधी आम्हाला अनुभव आला? आता आज आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे. बोलता बोलता 6 दिवस निघून गेले. उद्या आणि परवा नंतर तुम्ही इकडे येणार नाही. हा, मग 6 दिवसात तुम्हाला एक अनुभव आला असेल. कोणता? तासभर का होईना तुम्ही तुमचं दुःख विसरले. खरंय का खोटं आहे? बोला. 1 तासासाठी का होईना तुम्ही घरचं हेडॅक, टेन्शन, घरचे दुःख, सुख, घरची कामं, अनेक लोकांची बडबड, अनेक लोकांच्या चुगल्या, अनेक लोकांची भांडणं, अनेक लोकांचे व्यवहार सगळं सोडून तुम्ही संतांच्या संगतीमध्ये आलात. 1 तासासाठी का होईना तुम्ही तुमचं दुःख विसरलात. बरोबर आहे की नाही? दुःख विसरण्यासाठीच संतांची संगत असते. विठ्ठल विठ्ठल. किती वेळ संतांची संगत करायची? मग किती वेळ? अहो किती तास, किती दिवस? म्हणजे नाही हो, क्षणभर, अर्धा क्षण जरी संतांची संगत केली तेने होय शांती. तेने होय शांती. महात्मा चांगल्यांची संगत करा, चांगले गुण येतील. जर एखादी चांगली महिला आहे तिची संगत करा. वास्तविक गरज तर नाहीये, पण संगत चांगल्यांचीच करा. कारण काय होतं माहिती का? संगत गुण लागत असतो. आपण एखादी मैत्रीण केली, तिने जर म्हटलं हरिपाठाला चल, तर आपण हरिपाठाला जातो. ती जर बोलली नको बाई आपल्याला काय करायचं ते, आपण पण घरी राहतो. याला म्हणतात संगत. संगत जर चांगलीची केली तर हरिपाठ पाठ होईल. संगत जर चांगलींची केली तर लेकरांवर संस्कार होतील. संगत जर चांगलींची केली तर 14 वर्ष नाही 140 वर्ष सप्ताह टिकेल. 14 वर्ष नाही, पिढ्यानपिढ्या. सप्ताह करणं म्हणजे मनोरंजनासाठी सप्ताह नसतो. थोडस बारीक बारीक ऐका मी काय बोलते. सप्ताह म्हणजे मनोरंजन नाहीये. सप्ताह म्हणजे कुणाची बरोबरी करणं नाहीये. सप्ताह म्हणजे आपल्या पंचक्रोशीला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी सप्ताह असतो. म्हणून सांगितलं की संगत अशी करा ज्या संगतीतून संस्कार घडतील. अशी संगत करू नका, जाऊ दे बाई मंदिरात कोणीच नाही तूच कशाला जाते, सत्य बंद पडतात. भगवंताच्या कृपेनं संगत अशी करा की आपल्या बरोबर इतर 4 लोक येतील. अशी संगत करा. संगत संतन की करले, अशी संगत करा. संगतीचे परिणाम वेगळा होतो. संगतीचे परिणाम वेगळा होता. ढवळ्यापाशी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला लागतो. त्यासाठी आता या कलियुगामध्ये इथं ऐका कलीचे महिमान असत्यासी विधले जन पापादिती अनुमोदन करती हेळण संतांचे. म्हणून संतांचं हेळण जिथं होत असेल त्यांची संगत करू नका, चांगल्यांची संगत करा. म्हणजे अर्थक्षणासाठी जरी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत आलात तर दुसरी लोक तुम्हाला राम राम म्हणतील. संगत अशी करा की 4 लोकांनी म्हणावं वा काय व्यक्ती आहे. अशी संगत करा.
आता काही लोक असे पण आहेत की नको 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 ते बोललंच नको, पण चांगल्याची संगत करा. म्हणजे अर्ध क्षणाने काय होतं, क्षण मिळतो आपल्याला. क्षण कशाला म्हणतात, तास, मिनिट, सेकंद, आणि त्याच्यानंतर क्षण. म्हणजे क्षण म्हणजे काय, क्षण म्हणजे आपली पापणी लवते ना तेवढा एक क्षण, त्याच्याही अर्ध क्षण घडता संतांची संगती. अर्ध क्षणासाठी जर संगत घडली तर जीवनामध्ये निश्चित आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग संगत कुणाची करावी, आणि अर्ध क्षण संगत जर घडली तर कोणत्या मोक्षाची प्राप्ती आहे. भजन करा, मी सांगते. सूत्रामध्ये नारदजींना प्रश्न पडला. नारदजी भगवंताकडे गेले, भगवंताला विचारलं, देवा सगळी लोक म्हणतात, म्हणले मृत्यू लोकामध्ये गेलो, सगळी लोक म्हणतात अर्ध क्षण जर संतांची संगत घडली तर मोक्ष मिळतो. भगवंतांनी सांगितलं बरोबर आहे, अर्ध क्षण जरी संतांची संगत घडली तरी मोक्ष मिळतो. म्हणले कुठं मिळतो, कुणाला जाऊन विचारू. नारदजींनी विचारलं. भगवंतांनी सांगितलं एक काम करा, मृत्यू लोकात जा. म्हणजे इथं मृत्यू लोकात गेल्याच्या नंतर तिथे एक नाली आहे, नालीमध्ये किडा आहे. नालीतल्या किड्याला जाऊन विचार. नारद महर्षी नालीजवळ येतात आणि ते किड्याला विचारतात, काय रे अर्ध क्षण जर संतांची संगत केली तर काय होईल. असं विचारल्याबरोबर तो किडा मरतो. पुन्हा भगवंताकडे जातात, प्रभू मी त्यांना विचारलं पण असं विचारल्याबरोबर तो किडा मेला. म्हटले नाही ना, तुम्ही काय करा, आता कुंपणावर एक सरडा आहे, सरड्याला जाऊन विचारा अर्ध क्षण संतांची संगत घडली तर काय होतं. पुन्हा नारद महर्षी कुंपणाकडे येतात, सरड्याला विचारतात. असं विचारल्याबरोबर तोही मरतो. पुन्हा भगवंताकडे येतात, प्रभू तोही मेला. म्हणजे झाडावर पोपटाचं पिल्लू आहे, त्याला जाऊन विचारा. झाडाकडे येतात, पोपटाच्या पिल्ल्याला विचारतात, काय रे संतांच्या संगतीचं महत्व सांग. असं विचारल्याबरोबर ते पोपटाचं पिल्लू पण जातं. आणि मग भगवंताकडे नारद महर्षी येतात, देवा कदाचित माझा प्रश्न चुकीचा आहे किंवा मी बोलतो चुकीचं, म्हणून मी ज्यांना ज्यांना विचारलं ते मेले. म्हणले नाही नारदजी, आणखी उत्तर देणारा जन्माला आलेला नाहीये. म्हटले मग कोण. गाईला वासरू झालंय, म्हटले नुकतीच गाय व्याली, म्हटले तिथं जा, त्या वासराला जाऊन विचारा. नारदजी त्या छोट्याशा त्या वासराकडे येऊन बोलतात, काय रे अर्ध क्षण जर संतांची संगत घडली तर काय होतं. असं विचारलं बरोबर वासरू सुद्धा मरत. मग नारदजीला प्रश्न पडला की माझं बोलणं कदाचित चुकीचं आहे. खिन्न अवस्थेत नारदजी भगवंताकडे येतात, प्रभू मी ज्यांना ज्यांना विचारलं ते मेले, आता मला प्रश्न नको आणि उत्तर पण नको. भगवंताने सांगितलं, नारदजी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणारा जन्माला आलेला आहे. नारदजींनी सांगितलं, मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांचं विचारणारच कुणी नव्हतं, आणि आता ज्यांचं नाव तुम्ही सांगणारच म्हटले म्हणजे अवघड आहे. भगवंताने सांगितलं, खूप दिवसानंतर राजाला मुलगा झालेला आहे, एकुलता एक बाळ आहे, नुकतंच जन्मलेलं बाळ आहे. तुम्ही तिथं जाऊन त्या बाळाला विचारला. आणि मग भगवंताला सांगितलं नारदजींनी, मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांचं विचारणारं कोणी नव्हतं, आणि आता जर मी या बाळाला विचारू त्याला जर काही झालं तर माझं काही खरं नाही. नारदजीला सांगितलं, तुम्ही जा, काहीच होणार नाही. नुकतंच जन्मलेल्या बाळाला विचारलं नारदजींनी, बाळा अर्ध क्षण संतांची संगत घडली तर काय होतं. ते नुकतंच जन्मलेलं बाळ बोलू लागतं, नारदजी तुम्ही महान संत आहात, आणि जेव्हा तुमची माझी संगत घडली तेव्हा मी नालीतला किडा होतो. पुन्हा मला तुमची संगत घडली, मी कुंपणावर सरडा झालो. पुन्हा मला तुमची संगत घडली, मी झाडावर पोपटाचं पिल्लू झालो. पुन्हा मला तुमची संगत घडली, मी गाईचं वासरू झालो. नारदजी मला तुमची संगत अर्ध क्षणासाठी पुन्हा एकदा घडली, अनुपम्य अशा नरदेहाला मी प्राप्त झालो. एवढंच नाही तर मी खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आलो,
मी राजाचा मुलगा म्हणून जन्माला आलो. कशाला विचारता संतांच्या संगतीचं महत्व? हे झालं संतांच्या संगतीचं महत्व. चांगल्याची संगत करा मोक्ष मिळेल, संतांची संगत करा मोक्ष मिळेल. म्हणजे कोणते संत ज्यांना कलियुगामध्ये मोठं म्हटलं जातं ते संत अभंगाचं दुसरं चरण. समजून घ्या, सांगावं लागत नाही. साधू थोर जाणा, जाणून घ्या, समजून घ्या. प्रचार करावा लागत नाही कोण किती चांगलं आहे, समजूनच घ्यायचं असतं. जे लोक म्हणतात आम्ही चांगले आहोत, ऍडव्हर्टाईज करतात, ते अजिबात चांगले नसतात. जाणा, संत महान आहे, मोठे आहे, थोर आहे, हे आपण समजून घ्यायचं असतं. जगद्गुरु तुकोबर आहे, काहीही विश्लेषण न करता, काहीही मोठेपणा न करता, कुठेच गाडीवर न जाता पायी चालून भक्ती केली. पण त्यांना सगळं जगाने जाणून घेतलं. जाणा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, अवतार नामदेव महाराजांचा आहे. म्हटलंय थोर जाणा, जाणून घ्या, समजून घ्या, सांगावं लागत नाही. कलियुगी, कलियुगच का, दुसऱ्या युगाचं नाव का घेतलं नाही? कारण कलियुगामध्ये लोकांना सांगावं लागेल. इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे, कीर्तनाची सुरुवात होणार आहे. कीर्तनाला येऊन बसा, चांगल्याचा प्रचार करावा लागेल. वाईटाला लोक आपोआपच जातील. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे चांगल्याचा प्रचार करावा लागेल. त्याला म्हणतात कलियुग. चांगल्यांना सांगावं लागते, त्याला म्हणतात कलियुग. थोर जाणं, कलियुगी, कलियुगामध्ये सांगावं लागतं लोकांना. परमार्थ करा, भगवंताला आपलंसं करा, देवाला आपलंसं करा. म्हणजे एवढा देवाला आपलंसं करा की देव दुरावणार नाही. एवढा देवाला जवळ करा की देव कधीच दुरावणार नाही. म्हणून साधू थोर जाणा, कलियुगी. कलियुगामध्ये संतांनी काय केलं तर देवाला जवळ केलं, देवाला आपलं म्हटले, देवाला शरण गेले, देवाला जवळ केलं. आपुला तो एक देव करून घ्यावा,
देवाला आपलंसं करा. कलियुगामध्ये सांगावं लागतं देवाला आपलंसं करा. गोपिकांनी सुद्धा देवाला आपलंसं केलं. जगत के रंग क्या देखो तेरा दीदार काफी है, क्यों भटकू गैरों के दर दर पे तेरा दरबार काफी है. म्हणून देवाला आपलं म्हटले आणि मग ते साधू झाले, ते थोर झाले. म्हणजे साधू होण्यासाठी म्हणजे जन्मताच संस्कार असावे लागतात, जन्मताच छंद असावे लागतात. आणि संतांची संगत करण्यासाठी त्यांना पण छंदाची गरज आहे. छंद छंद असावा ना परमार्थाचा. महिला मंडळ छंद असावा ना परमार्थाचा. देव करण्याचा छंद असावा ना. संसाराचा छंद पाहिजे, देव करण्याचा पण पाहिजे ना. हा, देवपूजेचा छंद असावा ना. एकदाच देव बकेटीत टाकायचे, टेन्शन घेऊ ना, पण छंद हा असावा. हा, कीर्तन ऐकण्याचा छंद असावा ना. सगळ्यात चौधरी कॉलनीतलेच आहे आमच्या एरियातल्या. कीर्तन ऐकण्याचा छंद असावा ना. वा, कीर्तन पाहण्याचा छंद असावा ना. पाहण्याचा. मी कालच तिकडं नगर जिल्ह्यात होते मी रात्री, अहिल्यानगर. तर तिथं मी जाण्याच्या अगोदर 2 लेडीज अशा समोर चालल्या. म्हणे मी म्हटलं ताई कुठं चालल्या तुम्ही? त्या म्हणे कीर्तन पाहायला. मी म्हटलं पाहिलं का मग? नाही ना म्हणे, ती बाईच नाही आली. सांगा आता काय बोलावं लोकांना, बोलावं काय? कीर्तन पाहत असतात, काय ऐकतात. हा, असे वेगवेगळे छंद आहे लोकांचे. कीर्तन पाहायला चाललो म्हणे. आणि तमाशा ऐकता का? कीर्तन पाहता का? मग कीर्तन ऐकावं लागतं, तमाशा पाहावं लागतो. तुम्हाला कसं माहित? तुम्हाला कसं कळलं? आपल्या इथं तर नाहीये चिकलठाण्याला. असो छंद, कीर्तन पाहण्याचा ऐकण्याचा छंद असावा. छंद पण गरजेचाच आहे ना. कोणाला गाण्याचा छंद, कीर्तन करण्याचा छंद असावा, मृदंग वाजवण्याचा छंद असावा, कीर्तन ऐकण्याचा छंद असावा, कीर्तनात बसून झोप घेण्याचा पण छंदच असावा, नाही का? चांगल्या गोष्टीचा छंद असावा. कीर्तनात बसून बडबड करण्याचा सुद्धा छंद असावाच पाहिजेच काहीतरी. तसं काही जीवन जगता येत नाही. आणि मग तसा छंद एका गावामध्ये, आता गावाचं नाव नाही सांगणार मी, वैजापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे जिथं माझी कथा झाली. त्या गावाच्या पलीकडे एक गाव आहे, तिथे कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर छंद सांगू लागले मी तुम्हाला. कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजीबाई माझ्या समोर चालत आल्या. मी म्हटलं आजी कश काय आल्या? त्या म्हणले ताई चालन चहा घ्या. मी म्हटलं मला येऊन इथं 2-3 तास झाले, कोणी म्हटलं नाही चहा घ्यायचा, तुम्हीच कश काय म्हणले? मग ताई मी तुला आगं कागं करू का? म्हणलं ठीक आहे. पण मी तुझ्या आजी सारखी आहे ना. मला मम्मी कुठं काय म्हणले? मी पण तुझ्या नाती सारखी आहे ना. ती म्हणतो बाई तू माझ्या सारखीच बोलती. मी म्हणलं हो.
ती म्हणे का ग? मला बोल. आणि तू कुठली आहे? मला छत्रपती संभाजीनगर. तिने मला विचारलं. ती म्हणे कुठे आहे ते? कुठे आलं ते? मला छत्रपती संभाजीनगर कुठेच नाही आलं, तू त्याच्यात आली. ते कुठं नाही आलं, तू त्याच्यात आली. तिने मग ती म्हटली मग चाल ना चहा घ्यायला. गेली. मी म्हटलं मी चहा घेत नाही पण ठीक आहे. तिने मला लगेच म्हणते तुला गरीबाच्या घरचं चालत नाही का? असं म्हटल्यावर काय बोला. म्हटलं ठीक आहे, अर्धा कप ठेवा, पटकन ठेवा आणि जाऊ द्या. तेवढ्या अर्धा कप चहा उकळायला किती वेळ लागतो महिला मंडळ? किती तास? 5 मिनिटं ना. किती कुकरचे शिट्टे घ्यावं लागतात नाही का? हा, मला वाटलं की इकडं माहीतच नाही चहा. बर, मग तेवढा चहा उकळेपर्यंत तिने सुरू केला पट्टा मला. ती म्हणली का ग? मला बोल. तू रोज अशीच फिरती का? म्हणलं हो अशीच फिरते. ती म्हणती का ग? आणि एकटीच का? म्हणलं हा. त्याच्यात काय? ती म्हणती घरदार असल ना? घरदार असल ना? म्हणलं आहे ना. घर आहे, त्याला एक दार आहे. माझं जरा डोकंच खराब झालं. कसं आहे कोणाला महाराज हे बाय माहिती आहे, आमच्या लेकरांना माहिती आहे सगळं. ताई कशी ते आपलं गेलं पारा सरकून घरदार. म्हणजे छोटच आहे. ती म्हणते का ग? लेकरं असतील ना? मला मी काय संन्याशीत काय मग आहे ना लेकरं? असं काय बोलती? मग किती पोरं आहे? म्हटलं 2. आणि पोरगी नाही का बाई? म्हण मग पोरगी नाही ना. ती म्हणते बाई पण मग पोरगी पाहिजे होती बाई. मी म्हणलं तुला दत्तक घेते ना, चाल ना. कॉलनी वाईट तिला बाया हरिपाठात जाऊ लागले का तू म्हणते नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. टाइम नाही झाला टाइम नाही झाला अशी म्हणती. तू सगळा कॉलनीला ताण दिला, तू चल माझ्यासोबत, मी तुला दत्तक घेते. ती म्हणते बाई पण मग पोरगी पाहिजे होती बाई. मी पुन्हा तेच तुला घेते मी दत्तक, चल ना तूच बाई पोरगी. ती म्हणते बाई रागवू नको ना. मला एक काम कर ना, चहा उकळली असं ये ना. चहा घेतली. ती पुन्हा मला म्हणते का ग शेती असल ना? काय पट्टा सुरू केला तिनं. मला शेती नाही ना. आणि म्हणते महाराज लोकांना काय करायचं पण शेती. काय बोलावं लोकांना. म्हणजे जे ना तारीख घेतली ना ते म्हणले तिचे रोजच कीर्तन चालू आहे. म्हणजे सध्या तर आहे, पुढचं कोणी पाहिलं हा? मग तिने विचारलं, मी सांगितलं आजी बस आता मला जाऊ दे, निघू दे, रात्र झाली. चहा घेतला मी निघू लागले बाहेर. तिने पाठीमागून आवाज दिला मला. अगं ए म्हणलं काय? मला पुन्हा ओरडून बोलली ती. मला खरंच सांग बर का. म्हणलं बोल ना. एक विचारव का? म्हणलं एक आता किती विचारलं तू? एक काय राहिलं विचारायचं? ती म्हणती पण मग खरं सांग बाई. मला विचार ना. ती म्हणती का ग? बोल, तुझं लग्न झालं का? सांग आता काय बोलाव. आजी तू कधी डोक्यावर पडली का तुझ्या गोळ्या संपल्या? तू काय बोलती, कोणाला बोलती? मग तुमच्याकडे वेगळं आहे का काही? म्हटलं तुमच्याकडं अगोदर सगळं होऊ देते मग लग्न करते का? ती नाही ना, पण मला वाटलं महाराज लोकांचं. म्हटलं काही नको बोलू, महाराज लोकांना काही बोलू नको. आणि जर तुझा अभ्यासच नसेल तर बोलूच नको ना महाराज लोकांना. त्यांच्याबद्दल अभ्यास करा मग त्यांच्याबद्दल बोला. बरोबर आहे की नाही? असे छंद जोपासू नका. संगतीत ज्यांच्या असला त्यांचा इतिहास चेक करा. संत कुणाला म्हणावं? सन्मार्गवर्तीने संत हा इति संत. सत्याच्या मार्गाने वर्तनाचरण करतील ते संत आहेत. संतांना काही वेगळं काही नसतं हो. संत आपलेच आहेत. संत हे कसे आहेत? संत उदार उदार
तेची संत ज्यांचा हेच विठ्ठल आहे ते संत आहे. मग त्यांची संगत करा. म्हणजे मग संत आणखीन कसे असतात? अभंगाचं 3रं चरण. शरीराचा भ्रम नेणे कदा. इहलोकामध्ये म्हणजे इथं तो सर्वांसाठी सारखा राहील. तो म्हणजे साधू आणि ते म्हणजे संत. जर संतांनी भेदभाव केला तर ते संतच नाहीत. जर साधूंनी भेदभाव केला, हा लहान तो मोठा, हा उच्च तो नीच, एत या तिकुळ अप्रमाण न पाहे या तिकुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. संत जात बघत नाहीत, संत वर्ण बघत नाहीत, संत बघतात भक्ती. सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. शरीराचा भ्रम म्हणजे काय? थोडंसं लक्षपूर्वक आहे का? हे शरीर लहानपणी आपण जसं होतो तसं आता आहे का? बोला. आणि आता तसे म्हातारपणी म्हणजे आणखी 10 वर्षांनी तसंच राहू का? मग शरीराचा भ्रम कशाला? शरीराचा भ्रम नेणे कदा. आणि कधीच असं म्हणायचं नाही माझ्यासारखी कुणीच नाही. शरीराचा भ्रम नेणे कदा. ओल्या शरीराला कधी व्याधी लागून जाईल हे सांगता येत नाही. हे कुणाला कळलं? फक्त संतांना. शरीराचा भ्रम संतांना माहित आहे. शरीर कसं आहे, शरीर कसं आहे, शरीर वेगळ्या पद्धतीचं आहे. अहो 2 दिवस आंघोळ करू नका, 3ऱ्या दिवशी काय होतं? हा, दुर्गंधी. शरीर दुर्गंधीची राहतच आहे. मग 4 दिवस आंघोळ करू नका, 8 दिवसानंतर करा. कोणीच आपल्या जवळ येणार नाही, असं आपलं शरीर आहे. आणि या प्राणी मात्रांचं, ते भूतलावर जेवढे प्राणी जन्माला आलेत तेवढ्या प्राण्यांपैकी बुद्धिमान प्राणी जो आहे तो आपण आहे. पण तेवढ्या प्राण्यांपैकी ज्याचं शरीर घाण आहे ना ते आपण आहे. लक्षात घ्या. सगळ्यात घाणेरडं शरीर हे मनुष्य शरीर आहे. आणि मग हे शरीर जायचं आहे, जायाचे. देह जाईल जाईल याची काळोबा खाईल. शरीर जाणार आहे, शरीर खराब होणार आहे. गेल्याच्या नंतर सुद्धा या शरीराला 4-5 तास घरात ठेवत नाही. म्हणतात नको 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 नको, वास सुट, बाहेर काढा. शरीराचं भ्रम कशाला?
माझ्या सारखी कोणी नाहीये किंवा माझ्या सारखा कोणी नाहीये. हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. आपल्या सारखे नाही, आपल्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे लोक आहेत, कितीतरी चांगले आहेत. काही लोकांना वाटतं आमच्यासारखं कोणीच नाहीये. त्यांची क्षमता, पहिला पाऊस जेव्हा येतो ना, पहिला पाऊस जेव्हा पडतो, पहिल्या पावसामध्ये बेडूक निघतात ना. हा, त्यांची क्षमता, विचारशैली सांगते मी. पहिल्या पावसात निघणाऱ्या बेडकाप्रमाणे ते म्हणते माझंच खरं. आणि मग दुसरा पाऊस जेव्हा येतो मोठा, त्यांचा आवाजच येत नाही. कारण पहिल्या पावसात त्यांना माहित असतं हे आमचं विश्व आहे, याही विश्वापेक्षा मोठं विश्व, मोठा पाऊस आहे. आणखीन मोठं, छोट्या टापक्यामध्ये ते ओरडतात. आणि मग नंतर समुद्रामध्ये खूप मोठे मोठे बेडूक आहेत, हे त्यांना माहित नाहीये. म्हणून कुठे गर्व करावा, कुठे अहंकार करावा हे लोकांना कळत नाही. शरीराचा भ्रम नेणे कदा. आज कसं आहे तसं उद्या राहणार नाहीये. आता रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे. आज आपण आहोत, उद्या कुठे आहे माहित नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी सारखी कोणी नाही. शरीराचा भ्रम नेणे कदा. शरीर जायचंय, क्षणभंगूर नाही बरोबरचा, किंवा क्षण हाची करावा विचार. संतांना माहित आहे आपल्याला जायचंय, मग कशाला ते शरीराचा भ्रम करतील? कशाला, कोणत्या गोष्टीसाठी? म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा. संतांना माहित आहे एक दिवस जायचंय, देह जाईल जाईल याची काळोबा खाईल, मग कशाला शरीराचा भ्रम नेणे कदा. कदापि शरीराचा भ्रम करायचं नाही. कधीच असं म्हणायचं नाही की उच्च नीच सुंदर असा भेद कधी करायचा नाही. भगवंतानी ज्याला जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. ज्याला जेवढं सौंदर्य दिलं, ज्याला जेवढं रूप दिलं, त्याच्या पद्धतीने त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आपण कोण आहे बोलणारे? आपण कोण आहे? भगवंताने देह दिला, त्याचा वापर संसारासाठी करून सुद्धा आपण दुसरा विचार करत नाही. देवी दिला देह भजना गो मोठा, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून शरीराचा जास्त विचार करू नका. शरीराचा भ्रम नेणे कदा. म्हणजे कोणता भ्रम पाहिजे? नामस्मरणाचा. विठोबा रखुमा
सर्वभूती सम शरीराचा भ्रमण कदा आणि तीनही चरणाचा मतितार्थ झालेला आहे. उर्वरित एक चरण बघूया आपण. नाम काय दूध येत काय
जीवन जगते तसे संत परोपकारी आहेत. मग परोपकार जीवनामध्ये घडले पाहिजे. स्वतःसाठी सगळं जग जगतंय, पण समाजासाठी जगून बघा, इतर लोकांसाठी जगून बघा. जीवनामध्ये किती आनंद घेता येईल याचा विचार करा. नको बाई नाही बाई याच्यामध्ये आयुष्य चाललंय. आनंद घ्या जीवनामध्ये, आणि आनंद घेण्यासाठी सप्ताहामध्ये येत चला. इथं सप्ताह असो की कुठंही असो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी आपल्या जीवनाला कलाटणी मिळावी, त्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल महिला मंडळ आपल्या लेकरांनी सुशिक्षित व्हावं, सुशिक्षित प्रत्येक जण असतो पण संस्कारित व्हावं, हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अवश्य वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लेकरांना टाका. त्याच्यासारखे संस्कार कुठे जगात नाहीत. तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकलं हरकत नाही, पण त्याबरोबर संस्कार देणं सुद्धा गरजेचं आहे. आता लहान लहान लेकरं क्राईम करतायत. ते क्राईम, ते वाईट विचार लेकरांच्या मनात येऊ नये यासाठी वारकरी संप्रदायाचा वसा घ्या. लहान लहान लेकरं वाईट वाईट बोलतात आणि आपण म्हणतो नाही 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 माझा मुलगा तसं करतच नाही. असं नसतं. संस्कार द्यायचे असतील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लेकरांना टाका. कमीत कमी ते आल्याच्या नंतर आई वडिलांना रिस्पेक्टेबल बोलतील, आदर देतील, मान सन्मान ठेवतील. नाही तर कोणी घरात आलं का आपले लेकर घरात नसतात. मोठी शोकांतिका आहे. म्हणून लेकरांना सुद्धा संस्कारित करा. पैसा कमवला ठीक आहे, पण संस्कार कमवा. त्याच्याशिवाय जीवनात काहीच नाहीये. मी कीर्तन केलंय, महाराजांनी मृदंग वाजवला, यांनी गायन केलंय, तुमचं बाकी आहे. महिला मंडळ माझ्या पाठीमागे भजन म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, सोपान काका मुक्ताबाई, मुक्ताबाई जनाबाई, मुक्ताबाई जनाबाई, मागच्या महिला म्हणत नाही. असं जाता जाता होईना तुमचं भांडण लावून जाते. मी नाही म्हटले बरं का तुम्हाला काही या या. आमच्या मामी त्या समोरच बसलेत नाही, याच म्हणल्या बरं का. म्हणून जीवनाचा आनंद घ्या, आनंदी राहा, सुखी राहा. कुणाबद्दल वाईट भावना मनामध्ये ठेवू नका. आनंद घ्या. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. सुगंधासारखं जीवन जगा. कोण किती दिवस राहील याची शाश्वती नाहीये, कोण कधी जाईल याचा भरोसा नाहीये. जो दिवस येईल तो दिवस शेवटचा आहे असं समजून चला. संतांची सेवा करा, जीवनामध्ये परमार्थ करा, आणि पुनश्च एकदा झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम.